मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून सोलापूर शहरात या निमित्ताने फळे, खजूर, ड्रायफ्रूट, समोसे या खाद्यपदार्थांमुळे बाजारपेठा फुलल्या आहेत. सायंकाळी उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. रमजान निमित्ताने मुस्लिम बांधवांचा रोजा अर्थात उपवास सोडण्यासाठी खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व असते. यात विविध फळे, खजूर, ड्रायफ्रूट व अन्य खाद्यपदार्थांना विशेष पसंती असते. शहरातील बेगमपेठ, किडवाई चौक, नई जिंदगी, शास्त्रीनगर या परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात विविध फळे विक्रीसाठी फळ विक्रेते गर्दी करतात. तसेच फळांबरोबरच खजुराची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. रमजान निमित्ताने शहरात वेगवेगळ्या प्रकारातील खजूर बाजारपेठेत मिळतात. खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने हलीम, बिर्याणी, तहारी, शीख कबाब, चिकन टिक्का, मटन टिक्का यांसारख्या मांसाहारी पदार्थांना पसंती दिली जाते. बहुतांशी मुस्लिम बांधव हॉटेलमधून तयार पदार्थ घरी मागवतात. पहा सोलापुरातील बाजारपेठेतील हे दृश्य. मेरा नाम अब्दुल सत्तार ख्वाजा हुसैन नदाब और अपन हर साल रमजान में हर साल बेचते हैं और बाकी टाइम पर भी है. पिस्ता है, बादाम है. अरे जैसे कैसे बनाते क्या है? हाँ बोलता था. दूध, मलाई, खवा, काजू, बादाम और खवे का माल है मेरा. हाँ 8 पैकेट का दूध है. पिस्ता, बादाम. कब से लगाते हैं? मैं लगाता. देखो मेरा भी ये धंधा है, 30-40 साल से धंधा है. हाँ डिमांड है इसका मेरा पब्लिसिटी की डिमांड है. क्वालिटी के ऊपर मेरा धंधा है. क्वालिटी है. पिस्ता है, बादाम है, मावा है, गुलकन है. कैसे बनाते हैं? दूध, मलाई, खवा, काजू, बादाम. हाँ प्राइस का रेट क्या है? मेरे पास है एक बोतल है 130 को है, एक बोतल 130 को है और 2 लिए तो 250 रुपये. हाँ. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.